जय भीम जय भारत. काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवादी बॅड हल्ल्यामध्ये भारतीय नागरिकांचा एकूण 26 जणांचा मृत्यू झाला. सर्वप्रथम मी त्यांना आदरांजली वाहतो. ज्या पद्धतीमधनं अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये असं समजतंय की धर्म विचारून त्यांना मारण्यात आलं. त्यामध्ये अर्थात एक मुस्लिम व्यक्तीचा सुद्धा समावेश आहे. जर अतिरेक्यांमध्ये धर्म विचारून जर हल्ला होत असेल तर केंद्र सरकारने कुठेतरी विचार केला पाहिजे. अतिरेक्यांमध्ये ही बदलीची भावना किंवा जात विचारण्याची भावना का उद्भवली? आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये कधीही जात धर्म विचारून हल्ला झालेला नाही. पण जेव्हापासून मोदी सरकार आलेलं आहे तेव्हापासून जर आपण पाहिलं तर मोदी सरकार हे जातीचं राजकारण करताना दिसतंय आणि त्याचाच हा परिणाम आहे. मस्जिदीचा मामला समोर येतोय की आपण कबरी काढत असू आणि वारंवार जातीबद्दल ते निर्माण करत असू. जर असं होत असेल तर हे हल्ले स्वाभाविक आहे. मुळामध्ये अजून एक प्रश्न उद्भवतो. पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये येण्याचा जो मार्ग आहे तो 8 तासाचा मार्ग आहे. गुप्तचर यंत्रणा काय करत होती असा सुद्धा प्रश्न पडतो. जर हल्ला करून ते पुन्हा पाकिस्तानमध्ये जात असतील, भारतीय वेषांतर करत असतील तर आपले सैनिक त्या ठिकाणी का नव्हते असा सुद्धा प्रश्न पडतो. जाणे आणि येण्यामध्ये जर 8 तासाचा अंतर असेल म्हणजे तातडीने जाणे आणि तातडीने येणे जर 8 तासाचं अंतर असेल तर या अंतरामध्ये त्या ठिकाणी सैनिक का नव्हते असा सुद्धा प्रश्न उद्भवतो. ज्या वेळेस निवडणुका येतात त्या वेळेस असे हल्ले होतात तर मोदी सरकारने हा घडवून आणलाय का असा सुद्धा प्रश्न उद्भवतो. ज्या नागरिकांचा निष्पाप बळी गेलेला आहे ते काय परत येऊ शकत नाही. परंतु असं जर घाणेरडं राजकारण किंवा अशी जी प्रथा ह्या भारतामध्ये हे सरकार जर पाडत असेल तर तातडीने नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करतो.